तर पॉवरची डायमेन्शन असते बघा, पॉवर वर्क अपॉन टाइम, बरोबर आहे. आता वर्कचा फॉर्म्युला काय असतो बघा, वर्कचा फॉर्म्युला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, वर्कचा झाला. टाइमचं काय आलं बघा, तर टाइम इथं आहे असं लिहिलं. फोर्स म्हणजे कोण असतं, मास इंटू ऍक्सेलरेशन इंटू डिस्प्लेसमेंटचं डिस्प्लेसमेंट आलं बघा. टाइमचं टाइम मी लिहिलं, फक्त समजून घ्या मी कसं करतो, परत एक्सप्लेन करतोय. मासला केजी, ऍक्सेलरेशनला मीटर पर सेकंड स्क्वेअर, आलं का इथं लक्षात, ओके. डिस्प्लेसमेंटला मीटर, टाइमला काय आलं सेकंद, आलं का इथपर्यंत लक्षात, ओके. त्याच्या पुढे बघा नीट, केजी इंटू एम, एम इंटू काय आला एम. आता नेहमी लक्षात ठेवा, हा यस आहे, यस खाली उतरला म्हणजेच एस स्क्वेअर इंटू यस, आलं का रे भावड्या लक्षात, इथपर्यंत लक्षात ठेव. त्याच्या पुढं नेक्स्ट केजी, पुढे काय करतोय बघा मी, केजी इंटू एम काय झाला एम स्क्वेअर अपॉन यस इंटू यस काय झाला यस स्क्वेअर इंटू यस, यस क्यूब झाला. आता भावड्या डायमेन्शन्स काढाय घ्यायच्या, एनएमटी. केजी कशात बसेल, लेंथ मध्ये, मास मध्ये का टाइम मध्ये, तर केजी नेहमी मास मध्ये बसतं. मीटर स्क्वेअर कशात बसेल, लेंथ मध्ये बसेल का मास मध्ये बसेल का टाइम मध्ये, तर काय असेल तर लेंथ. ची पॉवर 2, यस म्हणजे सेकंदची पॉवर किती 3, हिला साइन कुठलं इथं प्लस, खालून वरती नंतर काय तर -3. ही डायमेन्शन साठी पॉवरची, समजली का.